बातमी आहे पुण्यामधून। पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा जीबीएसचा धोका निर्माण झालाय। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर महापालिका आता ॲक्शन मोडवर आली आहे। पुणे शहरामध्ये पुन्हा जीबीएसचा धोका निर्माण झालाय। आरोग्य विभागाचं पाणी पुरवठा विभागाला पत्र पाठवण्यात आलंय। पुणे शहरामध्ये 138 ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य आहे। दूषित पाणी पुरवठा होत असेल तर योग्य कारवाई केली जाईल असं पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यांची चौकशी करून ते गुरुराज म्हणून आरो प्लांट आहे आणि गुरुराज त्याचबरोबर आम्ही तिथले जे बाकीचे आरो प्लांट जे आहेत ते आपण सील केलेले आहे काल संध्याकाळीच। आणि त्याचबरोबर दुसरं एक धायरीमधलं जे आहे ते धायरीमधले बारंगणीमाळा विहिरीवरून पाणी पुरवठा होतो। तर बारंगणीमाळा विहिरीमध्ये यापूर्वी आपण ब्लिचिंग पावडर म्हणजे मॅन्युअली आपण ब्लिचिंग पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये क्लोरिनेशन करत होतो। तर तिथं आता ऑटोमॅटिक प्लांट आपण तिथं बसवलेला आहे आणि त्याच्या दैनंदिन आम्ही त्याच्या टेस्ट घेतो। तर त्याच्यामध्ये देखील शक्यता कमी आहे की महापालिकेच्या पाण्यातून याचा प्रादुर्भाव म्हणजे काही त्याच्यामध्ये दूषित असण्याचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।